सध्याची परिस्थिती अळ्यांची या पद्धतीनं आहे. दाटी पण भरपूर झालेली आहे. आता याला आपण थोडी पेसिंग देणार आहे. जे आपण काल नवी फीडिंग टाकली होती ती पूर्णपणे अळ्यांनी खाऊन घेतलेली आहे. आता हा आपला 5वा कप्पा आहे वरती दोन्ही साईडनं. आपण त्याच्यावरती अळ्या संध्याकाळच्या वेळेस शिफ्ट करणार आहे. अळ्यांना पेसिंग देणार आहे, कारण दाटी आता अळ्यांची साईज होत असल्यामुळे दाटी बेडवरती भरपूर प्रमाणात झालेली आहे. या पद्धतीने अशी बऱ्याच ठिकाणी दाटी वगैरे आहे. तर त्यासाठी आपण अळ्यांना पेसिंग पण देऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आज आपली 10वी फीडिंग आहे आणि आपल्याकडे सप्लिमेंट, विटकरी विजेता आणि चुना हे 2-2 किलो 3-3 किलो शिल्लक आहे. तर आपण याच्यावर डस्टिंग करणार आहे. तशी मारायची गरज नाही काही, पण शिल्लक आहे, देव मारून काय अडचण नाही. तर चला डस्टिंग करून घेऊ आणि फीडिंग करून घेऊ. या पद्धतीनं अळ्यांची दाटी होत आहे. आता हे वरतीत आहे, पण या खाली सुद्धा अळ्या आपल्या आहे. त्याच्यामुळं आपल्याला पेसिंग देणं फार महत्त्वाचं असतं. या पद्धतीनं आपण विटकरी विजेता, सप्लिमेंट आणि चुना सगळीकडे डस्टिंग करून घेतलेला आहे. आता ही आपल्याला 10वी फीडिंग करायची आहे. 10व्या फीडिंगच्या आधी आपण मारून घेतलेला आहे. तर चला पाला आणून आपण 10वी फीडिंग ही कंप्लीट करून घेऊ. आता ही आपल्याला 10वी फीडिंग करायची आहे. एवढा पाला संपलेला आहे आपला आणि अजून आपल्या 4 फीडिंग होती. ही 10वी तर झालेलीच आहे, म्हणजे 14 फीडिंग पुरता पाला आपला आहे. तोपर्यंत शॅम्पल पण पडेल. या पद्धतीने पाल्याची क्वालिटी आहे. पद्धतीनं पाणी चालू करून दिलं शेडवरती, शेडच्या कडाने, शेड नेटवरती आणि वरती पत्र्यावरती. आता या पद्धतीने आपली 10वी फीडिंग ही कंप्लीट झालेली आहे. अजून आपल्या 4 फीडिंग होतील तेवढा पाला आपला शिल्लक आहे, म्हणजे 14 फीडिंग होतील या पद्धतीनं. आता शॅम्पल 12ला दाखवतं 13ला दाखवतं हे नाही सांगता येणार. तर एका एकरामध्ये आपल्याला 300 बॅच या पद्धतीने काढता येते. व्हिडिओ पाठीमागची संपूर्ण बघून घ्या. पाल्याची बचत आपल्याला कशी करावं लागते आणि शेवट 4था मोल जेव्हा पास होतो त्यावेळेस पूर्णपणे पाला या पद्धतीने आपल्याला द्यावा लागतो. तर चला, धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच.